हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको, तिच्यावर लक्ष देऊ नको. या वर्षी आपल्याला उतरायचं आहे गर्दीत, तेही वर्दीत. प्रश्न आलेला आहे मित्र, SRPF कोल्हापूर 2024 ला आलेला प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढवेल? क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढ होईल बाजू वाढवल्यानंतर? तर कितीने वाढवणार आहे? 20 ने. इथं बाजू दिलेली नाही मित्रा, तर आपण मानून घेऊ की एक चौरसाची एक बाजू किती आहे, आपण मानून घेऊ 10 मानून घेऊ. आता आपल्याला याच्यावरून काढायचं आहे चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे मित्रा? चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. हे चौरस क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे मित्रा. आता आपण बाजू किती मानलेली आहे? 10 मानलेली आहे. तर 10चा वर्ग किती येते मित्रा? 10चा वर्ग किती आहे? 100. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? चौरसाचं क्षेत्रफळ आला 100. आता त्यानं काय सांगितलं की एक बाजू 20% वाढवली तर. तर आता आपण पहिले किती बाजू मानलेली आहे? 10. आणि ते काय म्हणे 20% वाढवायची आहे. तर 10चे 20% काढायला लागेल मित्र आपल्याला. 10 गुणिला 20 भागीला 100. हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, उरले फक्त 2. म्हणजेच बाजू कितीने वाढेल? 2 ने वाढेल. तर पहिले किती आलेलं आहे आपलं? 10 बाजू मानलेली आहे आणि हे 2, म्हणजेच नवीन बाजू किती झाली? 12. आता हे आपण सूत्रात ठेवू. सूत्रात ठेवायचं म्हणजे 12चा वर्ग काढायला लागेल आपल्याला. 12चा वर्ग किती आहे? 144. तर 144 काय भेटलं मित्र आपल्याला? नवीन क्षेत्रफळ मिळालं. पहिले क्षेत्रफळ 100 आणि नवीन मिळाले क्षेत्रफळ 144. 144 मधून आपण हे 100 वजा करून घेऊ. 4 मधून 0 गेला 4, 4 मधून 0 गेला 4, 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच कितीने वाढ झाली? 44 ने वाढ झाली. पण त्यानं आपल्याला वाढ कशात विचारली आहे? पर्सेंटेज न. तर पर्सेंटेज कधी आपण काढतो कसे? 44 गुणिले 100 भागिले किती होतं एकूण क्षेत्रफळ? 100. हे 100 कट, हे 100 कट, उरले किती? 44. म्हणजे क्षेत्रफळात कितीने वाढ झाली मित्रा? 44% वाढ झाली. चौरसाच्या क्षेत्रफळात वाढ झालेली आहे 44%. हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे. हे बघ प्रश्न आलेला आहे. सातारा चालक 2024 ला आलेला प्रश्न आहे. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील? तर एका खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब आणि 20 सेंटीमीटर रुंदीच्या खोलीचं माप काय? 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद, याच्यात एकूण किती फरशा बसतील असं विचारलेलं आहे मित्रा. तर काय करून घ्यायचं? सर्वात आधी वरचं आपल्याला काय दिलेलं आहे? मीटर मध्ये दिलेलं आहे. खोलीचं जे माप दिलेलं आहे ते मीटर मध्ये दिलेलं आहे आणि फरशाचं माप दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये. तर या मीटरचं आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं करायचं? 6 गुणिला 100 600 आणि 4 गुणिला 100 400. आता आलं मित्रा सेंटीमीटर मध्ये आपलं माप आलं. आता काय नाही, पहिली बाजू आणि दुसरी बाजू करून काटाकाटी करायची. 600 गुणिला 400 भागीला 20 गुणिला 20. हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, बेग बे, बेदुनी 4, हे 2 कट, हे 2 कट, उरले किती मित्रा? 600. तर एकूण किती फरशा लागतील त्या खोलीमध्ये? 600 फरशा लागतील मित्रा. हे भावी पोलीस मित्र, इकडे लक्ष दे, तिकडे लक्ष देऊ नको. यावर्षी उतरायचं आहे तुला गर्दीत, वर्दी घालून तिकडे लक्ष दे. हे बघ प्रश्न आलेला आहे SRPF पुण्याला 2023 ला प्रश्न आलेला आहे मित्रा. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? तर चौरसाकृती बाग आहे मित्र, त्याला 80 मीटरची एक बाजू आहे. तर 4 पदरी त्याचा तारेचं कुंपण घालायचं आहे. तर एकूण किती लांबीची तार लागेल असं विचारलंय. किती मीटर तार लागेल विचारलाय मित्रा. तर इकडे लक्ष दे. तर सर्वात आधी आपल्याला काय काढून घ्यावं लागेल? चौरसाचं परिमिती काढून घ्यावं लागेल. चौरसाचं परिमितीचं सूत्र काय आहे? इकडे पाहिजे मित्रा. चौरसाची परिमिती.
चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आता काय आहे, किती दिली त्यांना आपल्याला, बाजू 80 मीटर दिलेली आहे, तर 4 गुणिले 80 किती येईल मित्रा, 8 चौक 32 आणि हे शून्य झाले 320. हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रा. पण याचं उत्तर संपलं नाही मित्रा. त्यानं काय सांगितलं आपल्याला, 4 पदरी आहे, 4 पदरी. हे एका पदासाठी झाले मित्रा 4 पदरी. तर याला गुणिला करायला लागेल आपल्याला 4, शून्याचे शून्य, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. तर किती तार लागेल, किती मीटर तार लागेल, 1280 मीटर तार लागेल मित्र आपल्याला कुंपण करण्यासाठी.